नमस्कार. नेहमीचं तेच ते वरण आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने थंडगार वातावरणात मस्त झणझणीत अशी कुळिथाची पिठी बनवून बघा. मस्त गरमागरम वाफाळता भात आणि गरमागरम अशी जर पिठी बनवलीत नक्कीच 2 घास जास्त जेवाल अशी ही कुळिथाची पिठी तयार होते. बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही कुळिथाची पिठी तयार होते. कुळिथाची पिठी बनवण्यासाठी इथे आपण 3 ते 4 चमचे कुळिथाचं पीठ घेतलेलं आहे. पोहे खातो त्या चमच्याने छोटे चमचे आपण इथे कुळिथाचं पीठ घेतलेलं आहे. पिठाचं प्रमाण जास्त घेतलं तर पिठी घट्ट होते, त्याच्यामुळे आपण 3 ते 4 चमचे आपण इथे कुळिथाचं पीठ घेतलेलं आहे. पहिल्यांदा आपण इथे 1 वाटी पाण्याचा वापर करणार आहोत आणि पूर्णपणे गुठळ्या मोडून घेणार आहोत. पिठाच्या गुठळ्या होतात त्याच्यामुळे इथे आपण गुठळ्या सर्व मोडून घेणार आहोत. कुळिथाची पिठी म्हणजे कुळिथाचं पीठ हे तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये मिळेल. तर इथे आपण 3 ते 4 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. कुळिथाची पिठी तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे पाण्याचा वापर करायचा आहे. पातेल्यामध्ये आपण फोडणी करून घेणार आहोत. फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. इथे आपण आता तेल गरम करून झाल्यानंतर पाव चमचा मोहरी छान तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर इथे आपण अर्धा चमचा जिऱ्याचा वापर केलेला आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर इथे आपण एक बारीक चिरून घेतलेला कांद्याचा वापर केलेला आहे. स्लो गॅसवर फोडणी छान व्यवस्थित अशी परतून घेणार आहोत. म्हणजे कांदा छान मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेतला म्हणजे फोडणी छान तयार होते आणि पिठीसुद्धा छान चवीला तयार होते. इथे आपण एक मोठा बारीक चिरून घेतलेला टोमॅटोचा वापर केलेला आहे. कांदा आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता कांदा आणि टोमॅटो छान परतून झालेला आहे. साधारण तेल सुटलेलं आहे. इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. पाव चमचा हळद, घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला. साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही इथे कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता. 1 ते 1.5 चमचा आपण इथे घरगुती लाल तिखटाचा वापर केलेला आहे. तुम्हाला पिठी कितपत झणझणीत किंवा कमी तिखट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखटाचा वापर करायचा आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवून इथे पावडर मसाले आपण परतून घेणार आहोत. पावडर मसाले परतून झाल्यानंतर बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत. इथे आपण ओल्या नारळाचा वापर करणार आहोत. तर इथे आपण वाटण न करता अशाच पद्धतीने आपण वापरणार आहोत. फोडणीमध्ये ओला नारळ व्यवस्थित असं परतून घेणार आहोत. नक्कीच एकदा खमंग झणझणीत अशी ही पिठी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. एकाच मिनिटभर आपण इथे आता कोथिंबीर आणि ओलं खोबरं फोडणीमध्ये परतून झालेलं आहे. इथे आता फोडणी छान तयार करून झाल्यानंतर पाण्यामध्ये कुळिथाचं पीठ आपण मिक्स करून घेतलेलं आहे ते फोडणी करून घेणार आहोत. इथे तुम्हाला कितपत पिठी बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. म्हणजे तुम्हाला घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. इथे आपण 3 ते 4 चमचे कुळिथाचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. इथे आपण साधारण 3 ते 4 वाटीभर पाण्याचा वापर केलेला आहे. पिठी तुम्हाला जर पातळ आवडत नसेल तर तुम्ही कमी पाण्याचा वापर करू शकता. इथे मी आणखीन थोडंसं पाण्याचा वापर करणार आहे कारण मला ही पिठी थोडी पातळ हवी आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर केल्यानंतर पिठी आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत. पिठी ढवळून झाल्यानंतर इथे आपण आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून 2 ते 3 मिनिटासाठी पिठी छान उकळून घ्यायची आहे. इथे आपण 2 ते 3 आमसुलं म्हणजे कोकमाचा वापर करणार आहोत. म्हणजे छान चव अगदी चटपटीत अशी तयार होते. पिठी अधूनमधून अशा पद्धतीने ढवळून घ्यायची म्हणजे तळाला करपत नाही. इथे आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर इथे 2 ते 3 मिनिटासाठी पिठी छान उकळून घेणार आहोत. पिठी उकळताना अधूनमधून ढवळून घ्यायची म्हणजे पिठी ओतून जाणार नाही. इथे आता पाहू शकता पिठीला छान उकळ आलेली आहे. अधूनमधून अशा पद्धतीने आपण पिठी ढवळून घ्यायची म्हणजे ओतून जाणार नाही. 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. गॅस बंद करायचा आहे. मस्त थंडगार वातावरणात गरमागरम वाफाळता भात आणि गरमागरम अशी जर पिठी असेल आणि पापड असेल तर नक्कीच 2 घास जास्त जेवाल अशी ही कुळिथाची पिठी तयार होते. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.